तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहे परमात्मा, पण आहे असं वाटत नाही. का वाटत नाही याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी वाचा. तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतीची काम विषावली. त्या हृदयामध्ये परमात्मा आहे. या भ्रांतीमुळं, या विषयामुळे बोलू नका, या ममत्वामुळे, या अज्ञानामुळे हा जीव त्या स्वस्वरूपाला आत्मस्वरूपाला विसरल्यामुळे तुकाराम महाराजांना साठवून सांगायची पाहिजे. दुसरा प्रश्न असा मांडला तुम्ही, हृदय छोटस आहे, देव किती मोठा आहे सांगता येत नाही. बरं किती छोटा आहे ही बी सांगता येत नाही. तुकाराम महाराज एक मार्मिक अभंग आहे, एवढा एवढा प्रभू भावी तेने संतुष्टी धामे होय भक्ती केला. मग एवढा शब्द अर्थ काय? एवढा आहे, एवढा आहे, एवढा आहे सांगता येत नाहीये. पण एवढा असणारा परमात्मा भक्तांची भक्ती पाहून, भक्तांना प्रेम पाहून भक्तांच्या हृदयात स्थानापन्न होतो. मला एक सांगा, उत्तुंग असलेला हिमालय पर्वत कशाने पाहतोय? डोळ्याने पाहतोय. डोळा एवढूसा आहे, पर्वत एवढा मोठा आहे. एवढा मोठा पर्वत एवढूसा डोळ्यामध्ये बसतो. मग एवढा मोठा देव हिथं का बसणार नाही? देशामध्ये आपल्या किती राज्य आहेत? कितवीला आहे तू? कितवीला आहे? किती राज्य देशात? देशात राज्य किती आहेत? 9वी. परवा एका शाळेमध्ये मी एका पोरला विचारलं की असं पोरग होतं, कितवीला आहे? 8वीला आहे म्हणला. लिंग किती? मला 4 लिंग आहेत म्हणला व्याकरण शास्त्रामध्ये. मी म्हणलं मी बी विचार केला, मी बी एवढं शिकलोय म्हणलं. माझं बी त्यावेळेचं माझं BA आहे. 1983ला माझी 10वी झाली, 85ला 12वी, 88ला माझं BA झालं कम्प्लीट. स्पेशल मराठी विषय होता. पुन्हा MA ला घेतलं मी ऍडमिशन पंढरपूर कॉलेज पंढरपूरला. आता कर्मवीर भाऊराव पाटील झालंय. पुन्हा आमच्या वडिलांनी विचार करत ही पुढे लेक्चर शिक्षक होईल, मग ते मला पुढे शिकू दिलं नाहीये. 1988 पासून या बालकेसामध्ये पताका खांद्यावर घेतली. वडिलांची परंपरा चालवत राहिलो मी विचार केला, म्हणलं आपलंही एवढं शिक्षण झालं, मला व्याकरणामध्ये 3 लिंग आहेत, 4थं लिंग कुठलं नवीन काढलं? मग त्याला म्हणलं सांग बरं 4 लिंग कोणती? म्हणला महाराज एक पुल्लिंग, म्हणलं बरोबर आहे. दुसरं स्त्रीलिंग, म्हणलं बरोबर आहे. तिसरं नपुंसकलिंग, म्हणलं बरोबर आहे. 4थं दार्लिंग म्हणला. शबास रे बहादरा म्हणलं, हेच डार्लिंग आम्हाला माहित होतं. म्हणलं बरी माहिती कोण दिली? म्हणलं असली पोरं आगाव झाली ती. एका शाळेमध्ये साहेब आलता परीक्षा घ्यायला, इन्स्पेक्शन. एका मुलं बघितलं, उठ 9वी, असं 9वीचं पोरग होतं. उठ, नाव काय? विठ्ठल गणपत शिंदे. सांग विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? विठ्ठल मला साहेब महिनाभर आजोळा गेलो, मला मी आजच शाळेत आलोय म्हणला. बस मध्ये खाली. दुसऱ्या मुलाने विचारलं तुझं नाव काय? विनायक दामोदर सहस्त्र बुद्धे. हे हुशार दिसते म्हणजे. सांग विनायक, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? त्यालाही उत्तर सांगता येईल. साहेबांच्या पाठीमागे गुरुजी उभा होता. गुरुजी हुशार होता. गुरुजीने विचार केला, ह्या मुलाला जर उत्तर नाही दिलं तर आपले आपण जाणार, शाळेचं नाव बदनाम होणार, साहेब आपल्याकडे शेरा मारणार. साहेब हुशार होतं, साहेबांच्या ते गुरुजी हुशार होतं, साहेबांच्या पाठीमागे उभा होतं. गुरुजीने काय केलं, खिशातला किल्ल्यांचा जोडका काढला, असं पाठीमागून दाखविला, त्या मुलाला दाखविला. मग ती मुलगा म्हणला साहेब उत्तर आठवलं, शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. साहेब म्हणजे बरोबर आहे, सांग कोणत्या किल्ल्यात? गुरुजी किल्ल्यात म्हणला. साधा इतिहासातला प्रश्न मला माहित नाही. एक लक्षात ठेवा, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या मराठा समाजामध्ये, या भोसले घरामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला असता तर आज सप्ताह झाला नसता. आज शिवाजी महाराज आहे म्हणून आम्ही टाटपणे हिंदू म्हणून आम्ही जगतोय. आज हिंदूच्या घरावर, आज मंदिरावर हिंदूंच्या जे कळस दिसत आहेत, शिवरायांचे उपकार आहेत. आज हिंदूच्या घरासमोर जी तुळस दिसती, छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. आज माझ्या माय मौलांच्या कपडे कुंकू दिसते, शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास आयुष्यामध्ये कधी विसरू नका. शिवाजी राजे आहेत म्हणून तुम्ही आम्ही आहोत. उद्या 6 जूनला उद्या आहे राज्याभिषेक.
जंगी तयार झाले रायगड किल्ल्यावर. विठ्ठल विठ्ठल. अरे अवघ्या वयाच्या 14 वर्षी त्या महादेवाच्या मंदिरात उद्या पुढे कवळी कबीर असताना अभिषेक केला. हिंदवी स्वराज शपथ खाल्ली आणि अवघ्या वयाच्या 16 पहिला तोरणा केला, जिंकला. हो, असा छत्रपती शिवाजी राजे, असे राजा पुन्हा जगाच्या पट फोने नाहीये. राजे महाग अनेक झालेत, पुढे होतील, पण शिवरायांसारखं राजाला पुन्हा होणे शक्य नाही आहे. म्हणून आज देश विदेशामध्ये शिवरायांचे पुतळे का बसतायत, शिवजयंती साजरी का केली जाते, ती प्रेरणाच वेगळी शिवाजी महाराजांची. विठ्ठल विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की आमच्या तरुणांचं रक्त सळसळतं. जय भवानी, जय भवानी, हर 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 हर. ही प्रेरणा त्यांच्यापासून आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचा माझा मुद्दा कोणता आहे की बाबा साध्या साध्या प्रश्नांच्या मला उत्तर सांगता येत नाहीये. हो, देशामध्ये अनेक राज्य आहेत. हो, पण सगळे जिल्हे, सगळे राज्य, सगळे तालुके फिरणं अशक्य आहे. पण एवढा मोठा देश, सगळे राज्य, सगळे जिल्हे, तालुके पण कशावर पाहतो ना, कशावर पाहतो. एवढा मोठा देश एवढ्याशा कागदावर बसतोय, एवढा मोठा देव इथं का बसणार नाही. विठ्ठल विठ्ठल. भक्तांची भक्ती पाहून, भक्तांचं प्रेम पाहून, भक्तांची श्रद्धा पाहून, कितीही मोठा असला तरी भक्तांच्या हृदयात तो राहतो परमात्मा. आणि तिसरा प्रश्न असा मी मानला शेवटचा, आत्ता हा देव, हा परमात्मा, हा हरी कुणाच्या हृदयात राहिला आहे का. आज काही भक्तांची यादी आहे का. अनेक भक्तांची यादी सांगता येईल. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी, संत भूमी म्हणून महाराष्ट्र हा ओळखला जातो. उत्तर प्रदेशमध्ये देव अवतरले आणि महाराष्ट्रामध्ये संत अवतरले. उत्तर प्रदेश भूमी, युपी भूमी ही देव भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्र भूमी ही संत भूमी म्हणून ओळखली जाते. यात महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड गाव आहे. गंगाखेडमध्ये एक सामान्य कुटुंबामध्ये एक मुलगी जन्माली. त्या मुलीचं नाव संत जनाबाई. वयाच्या 5 वर्षी पंढरी नगरीमध्ये आली. आई वडिलांची चुकामू झाली. श्री संत नामदेव महाराजांची भेट झाली. नामदेव महाराजांनी दास्यत्व पत्करलं. नामदेव महाराजांच्या घरी सेवा करत, संत सेवा करत त्या जनाईनं असा अधिकार निर्माण केला परमार्थामध्ये. अक्षरशः त्याच्या हातच्या गावऱ्याला गावऱ्या विठ्ठल 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 म्हणायची. काशीचे कबीर महाराज जनाबाईचा पाहण्याकरता, जनाबाईचं दर्शन घेण्याकरता काशीहून त्या पंढरी नगरीमध्ये आले. जनाबाईच्या जवळ गेलेत. हो, जनाबाई भांडणं करत होती एका माऊली बरोबर. तिच्या गौऱ्या, जनाईच्या गौऱ्या एकत्र गोळा झालत्या. गौरीहून भांडण चालू आहे. कबीर महाराज म्हणतात, तुम्हा दोघीमध्ये भांडण करण्याची जनाबाई कोण आहे. ती बाई म्हणते, हीच झाली गौऱ्या करता भांडती. कबीर महाराजांना वाईट वाटलं, एक सामान्य स्त्री गौरी करता भांडण करते. आपण विनाकारण एवढ्या लांबून आलो दर्शन घेण्याकरता. ही संत नाही आहे, सामान्य स्त्री आहे. नाराज होऊन कबीर महाराज पुन्हा निघाले परत. जनाबाईनं अंतर्ज्ञानाने ओळखलं. जनाई म्हणते, कबीर महाराज जरा थांबा, आमचं रंगामध्ये आलेलं भांडणं पण तुम्ही विक्षेप आणला भांडणात. आमच्या भांडणं बी रंगामध्ये येतील बरं का. आमचं रंगामध्ये आलेलं भांडण विक्षेप आणला. महाराज आमचं भांडण मिटवा, मग पुढे जावा. कबीर महाराज म्हणजे तुमचं काय भांडण आहे. जनाबाई म्हणते, महाराज तिच्या गौऱ्या माझ्या गौऱ्या एकत्र झालेल्या आहेत. तिच्या गौऱ्या तिला देऊन टाका, माझ्या गौऱ्या मला देऊन टाका. भांडण संपलं. कबीर महाराज म्हणतात, गौऱ्या सगळ्या एकसारख्या आहेत. आता गौऱ्या ओळखायच्या कशा. जनाबाई म्हणजे, महाराज फार सोपी खूण आहे. ज्या गौरीमधून माझ्या विठ्ठलाचं नाव ऐकू येईल ती गौरी माझी आहे. कबीर महाराजांनी अधिकार ओळखला. घेतली गौरी हातामध्ये. कबीर महाराजांनी कानाला लावली. आवाज ऐकू आला नाही. जनाबाई लांबून म्हणते, महाराज ती गौरी माझी नाही, ती गौरी बाजूला करा. 10-5 गौऱ्याच्या बाजूला फेकून दिल्या आणि जनाबाईच्या हातची एक गौरी कबीर महाराजांच्या हाताला लागली.
कबीर महाराजांनी गौरीशी काना लावल्याबरोबर गौरी मधून आवाज, श्री विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण जय जय विठ्ठल. गौरी मधून आवाज रामकृष्ण हरी नामाचा आवाज ऐकू लागला. काय त्या कबीर महाराजांना जनाबाईचा अधिकार कळला. कबीर महाराज म्हणतात, अरे जनी अरे जनी अरे जनी 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 सब कहलाते नामदेव की दासी, जनी 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 सब कहलाते नामदेव की दासी. ओ नामदेव दासी नाही, ओ सब संतन की काशी आहे. की नुसती नामदेवाची दासी नाही, संतांची काशी अशी जनाबाई. त्या जनाबाईनं असा अधिकार निर्माण केला परमार्थामध्ये की जनाबाई म्हणते, या पंढरीच्या चोराला मी धरलं, गळ्यामध्ये प्रेमरूपी दोर बांधला. पंढरीचा चोर हरिला, पंढरीचा चोर हरिला, पंढरीचा चोर हरिला, पंढरीचा चोर जनाबाई म्हणते, मी पंढरीच्या चोरला धरलं, गळ्यामध्ये मी प्रेमरूपी दोर बांधला. काय केलं? हृदयबंदी खाना केला, विठ्ठल कोंडीला धरीला पंढरीचा चोर. फेमस चालाय विठाला विठाला. जनाबाईला साठविला. हायवे रोडवर, बॉम्बे हैदराबाद हायवे रोड इथं जवळ टेंभुर्णी मोडलीमच्या मध्यंतरी हायवे टच एक रोड गाव आहे. त्या गावाचं नाव अरणगाव. अरणगावमध्ये माळी समाजामध्ये संत सावता महाराज जन्माले. त्या सावता महाराजांनी साठविला दाता सावता महाराजांनी देवाला हरीला साठविलेला आहे. शेवट उदाहरण सांगतो, सेवा संपवतो. भक्त हनुमंतराय मारुतरायांनी साठविलेला आहे. लंकेवर जय मिळाला, अयोध्येमध्ये आले, आनंदानं रामराज्य सुरू झालं. भगवंतांनी अयोध्या नगरीमध्ये एक मोठा सत्कार समारंभ ठेवला. त्या सत्कार समारंभामध्ये भगवंतांनी प्रत्येकाला काही ना काही बक्षीस दिलं, पण हनुमंतरायला मारुतरायला काहीच बक्षीस दिलं नाहीये. सीतामाईला वाईट वाटलं. सीतामाई म्हणते, देवा अरे आनंद उत्पन्न भक्ताची की त्यानं माझा शोध लावला, लंकेश शोध लावला, एवढी मोठी लंका पिटली, युद्ध करण्यासाठी एवढी मोठी मदत केली, एवढं मोठं सहकार्य केलं. देवा अरे आनंद उपकार भक्ताच्या मारुतरायचे, याला काहीतरी देणं बक्षीस. भगवंत म्हणतात, सीते तुला एक सांगू का, प्रत्येकाला देण्यासाठी माझ्याजवळ काही ना काहीतरी आहे, पण माझ्या भक्तांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी नाही माझे गाठी काही एक
तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझी गती काही एक. भक्तांच्या संतांच्या उपकरण कधी उत्तीर्ण होता येत नाहीये, देवाला उत्तीर्ण होता नाही. एक लक्षात ठेवा माझ्या मायबापा हो, तिघांचे उपकार असे आहेत आपल्यावर, ते उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. एक आई वडिलांचे उपकार, एक आपल्या गुरूंचे उपकार, एक देवाचे उपकार. आयुष्यात विसरू नका. आणि तिघांचे उपकारची परतफेड ही होऊ शकत नाही. म्हणून सेवा करणं हाच आपला खरा धर्म आहे. पुन्हा आयुष्यामध्ये आई वडिलांची सेवा करा. तरुणांना माझी विनंती आहे, ज्या आई वडिलांमुळे आपण दुनिया पाहतोय, त्या आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, ज्या आई वडिलांमुळे आम्ही आज एवढ्या शिक्षण झालं, अधिकाराला आम्ही प्राप्त आहोत, त्या आई वडिलांना आयुष्यात कधी विसरू नका. समाज आता बिघडत चालला. खेडे गावामध्ये पाहतो आई बापाच्या वाटण्या चालू आहेत. आई थोरल्याकडे, बाप धाकट्याकडे आहे. आई ह्या गोट्यात आहे, बाप त्या गोट्यात आहे. म्हातारी या बाजूवर आहे, म्हातारी त्या बाजूवर आहे. एकमेकांवर बघतेत, पण बोलायची परवानगी नाही, नो परमिशन. मग ती म्हातारा असं करत, म्हातारी अशी करते. आज त्यांच्यावर पाणी, उद्या आपल्यावर पाणी येणार आहे. आपणही केव्हा ना केव्हा तरी म्हातारे होणार आहोत, लक्षात ठेवा तुम्ही. शहरामध्ये पाहतो एकेका मुलाला 2-2 लाख रुपये पगार आहे, 3-3 लाख रुपये पगार आहे, पण आईबाप वृद्धाश्रमात उपाशी मारतायत. घरात 2-2, 2.5 लाखाची कुत्री, 10-10 हजारची बिस्किट कुत्र्याला खायला. परवा पुण्यामध्ये एखाद्या घरी मी कुत्रं बघितलं, एवढ्याचं कुत्रं आहे म्हणलं, 3.5 लाखाचं आहे. त्या कुत्र्याला शिपूटच नाही, चपट्या तोंडाचं. म्हणलं या कुत्र्याचं नाव काय? वडाफोन आहे म्हणला. कुत्र्याचं नाव वडाफोन. 3.5 लाख रुपये किंमत आहे म्हणला महाराज. 10-10 हजार बिस्किट लागतात महिन्याला. एक लक्षात ठेवा माझं वाक्य, अरे कुत्र्याला तुम्ही किती बी खाऊ घाला, अरे कुत्र्याला तुम्ही किती बी खाऊ घाला, चावल्याशिवाय राहत नाही. आई बापाशी लांबून भाकर फेका, आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. किती खाऊ घाला, शेवटी कुत्रा चावणारच. आई बापाचं लांबून ढकलून द्या, आई बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि आई वडिलांचा आशीर्वाद पाठीशी असावा, आपल्या गुरूंचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद आणि आई वडिलांचा आशीर्वाद जर पाठीशी असेल तर मनुष्याला जीवनामध्ये काही कमी पडत नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. एवढं जरी कळलं तर पुष्कळ आहे परमार्थ. विठ्ठल भगवंत म्हणतात, सीते प्रत्येकाला देण्यासाठी माझ्याजवळ काही ना काहीतरी आहे, पण माझ्या भक्तांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी नाही माझे गाठी काही एक. सीतामाईला वाईट वाटतं. सीतामाईनं काय केलं माहिती का? आपल्या गळ्यातला हिऱ्यांचा हार काढला. लाखो रुपये रत्न आहेत, लाखो रुपये हिरे आहेत, हिऱ्यांचा हार काढला. मारुतीला हा घेत बसा प्रेम भेट. मारुतीने हिऱ्यांचा हार झेलला, तो हार तोडला, एक हिरा काढला, दाताखाली फोडला, पहिला दिला फेकून. दुसरा हिरा काढला, दाताखाली फोडला, पहिला दिला फेकून. 10-5 हिरे दाताखाली फोडले, पाहिले फेकून दिले. शेवटी सीतामाई म्हणते, अरे मारुतराया, अरे मारुतराया, अरे हनुमंता, अरे माझ्या मालकाने काही बक्षीस न दिल्यामुळे प्रेमाने मी माझ्या लग्नातला गळ्याचा कंठहार, हिऱ्यांचा हार तुला भेट म्हणून दिलाय. काय करतोस मारुतराया? हार तोडलास, हिरा बाजूला करतोय, दाताखाली फोडतोय, पाहतोय, फेकून देतोयस. मला एक सांग मारुतराया, त्या हिऱ्यामध्ये काय पाहतोय? मारुतराया आई साहेब, त्या वस्तूमध्ये राम नाही, ती वस्तू मला मान्य नाही. या हिऱ्यामध्ये माझा राम आहे का नाही तो पाहतोय. सीतामाई चिडल्या, अरे मारुतराया, हिऱ्यात राम पाहतोस, मला एक सांग, तुझ्यात राम आहे का? तुझ्यात राम आहे का म्हणत्या बरोबर जेव्हा मारुतराने आपली छट्याशी फाडली, ही मारुती कुठलाय काय येऊ बरा गुरु भेटला मला महाराष्ट्रात पहिलाच. जेव्हा मारुतराने छट्याशी फाडली, पण मारुतराने फाडले म्हणून तुम्ही फाडू नका, हाय त्या गुंड्यात तुटतील सगळ्या.
जेव्हा छात्याशी विधारली आणि छाती विधारल्याबरोबर त्या मारुद्राच्या हृदयरूपी मंदिरामध्ये साक्षात भगवान प्रभू रामचंद्र दर्शन सीतामाईला घडलं. शेवटी सीतामाईला म्हणावं लागलं, अरे मारुद्राया, अरे खरोखर तुझी भक्ती श्रेष्ठ भक्ती. अशा भक्तांनी या भगवंताला, या हरीला या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवलेलं असल्यामुळे त्यांची सरली ज्ञानेश्वर काही उरोने दिवरी त्यांची सरली एरदार झाला सप्रेपार. या अभंग जेवढे एकच तात्पर्य आहे, आपल्याही जीवनातली एरदार संपवायची असेल, या दुःखाच्या परमुक्त व्हायचं असेल तर या भगवंताला, हरीला या हृदयरूपी मंदिरात साठवा, त्या भगवंताची सेवा करा, संत सेवा करा आणि आपल्या आयुष्याचा उद्धार करून घ्या. लक्षात ठेवा तुम्ही, तो का म्हणे जन्मा आलायचे सार्थक विठ्ठलची एक देखील या किंवा अनेक हे ज्ञान नाही कुठे, याची जन्मी घडे देवाचे भजन. वारकरी व्हा, वारकरी होऊन जीवन दाखवा, आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या, असा संदेश तुमच्या पुढे या अभंगातून मांडला. हो, आम्हीच जसं आहे उद्या हापूस आंबा, पायरी आंबा, नागपुरी आंबा, रिमोट आंबा मोठा, रस मोठा, किंमत मोठी. आम्ही गोटी आंबी रुपयाला 36 खांदा आपण, पण एवढं मात्र आंबट लागू देत नाहीये. मधुकर गिरी महाराज ती बी बिचारी चांगले एवढ्या उतरत्या. एक आमच्या वडिलांच्या बरोबरचे, आमच्या वडिलांनी मधुकर महाराज गिरी, आमचे वडील निवृत्ती महाराज आणि कराडचे नामदेव अप्पा श्यामगावकर, या तिघांनी एक काळ गाजवलेला आहे. आता ही नामदेव अप्पा गेली, माझे वडील गेले, ही एकटं म्हातारं उरले, पण जबरदस्त आपल्या सोलापूर जिल्ह्यात त्यानं गाजवला बरं का. आणि युट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्धी खरी मिळाली, मोबाईलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. एक मधुकर गिरी महाराज एवढं वय आहे, पण ती बोलण्याची लकप, त्यांची बोलण्याची ढग, एक तरुण वर्ग सध्या खुश येते. अशा मधुकर महाराजांची सेवा तुमच्या नामसप्तामध्ये मला आनंद वाटला. काय जुना एक वारकरी सेवा झाली तुमच्या सप्तामध्ये. कारण का, सप्त्यामध्ये एक क्षेत्रातला वारकरी महाराज असावा. आता पंढरपुरात मी आहे एक क्षेत्रातला, एखादा वारकरी असावा, एखादा सेवाभावी असावा. सगळेच दुसरे नाचारून जमत नाहीयेत. त्याचा अधिकार, ती फड परंपरा, याचा मी थोडा अभ्यास केला पाहिजे. एक लक्षात ठेवा, ज्ञान सांगणारे येतात, ज्ञान देऊन जातात, पण परंपरेचे महाराज येतात, ते आशीर्वाद देऊन जातात. आपल्याला आशीर्वाद पाहिजे, ज्ञान नको आहे आपल्याला. आशीर्वाद जर भेटला, आपल्या आयुष्यात आपल्या जीवनाचं कल्याण होतं. लक्षात ठेवा, असे सद्गुरू असे महात्मे तुमच्या दरबारामध्ये आशीर्वाद देत बसलेले आहेत. जाऊन दर्शन घेणे प्रत्येक आद्य कर्तव्य आहे. तेव्हा धरी सेवा त्यांच्या चरणी समर्पित करण्याच्या सेवेला पूर्णविराम. सगळे आळंदीकर मंडळी, सगळे आमचे मित्रबंधू कंपनी, सगळे मृदंगाचार्य, सगळे 100 बडकले, सगळे गायनाचार्य, सगळी मंडळी आहेत. लहान लहान मुलं आहेत बिचारी, सगळे आज 7 दिवस सेवा करतायत. त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा केली. मृदंगाचार्यांनी परत चांगल्या प्रकारे मृदंग वाजवला. बसणारी सगळी शांत चित्ताने ऐकत बसलीत निवांत मंडळी आपली. मस्तपैकी आपलं वर कट्ट्यावर आहेत, वट्ट्यावर आहेत, खाली पाय सोडलेले, वर पाय घेतलेले. सगळ्यांना माझी विनंती, आता मागापासून बघतोय मी, आता आम्ही सगळं ओरडतोय, पण बसले निवांत, धक्का नाही बिंबीला, निवांत बसल्या. चतुर्थीचे गणपती, ही गणपती ही महालक्ष्म्या, म्हणून बसलेल्या सर्वांना माझी विनंती, हाताने टाळी वाजवा आणि तो करा महाराजांच्या नामाचा गजर करा. महिला असून हात वर करा, कट्ट्यावरचे वट्ट्यावरचे खाली पाय सोडले, वर पाय, हा हा, वा, शाबास. नुसती टाळी,
नुसती टाळी शाबास पंढरीच्या पांडुरंगाच्या कानावर आवाज गेला पाहिजे की शिरवळ संपवलाय वा 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 नुसता टाळ नुसता टाळ नुसता टाळ विठ्ठल जय जय